नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज पण मी तुमच्यासाठी बाहीचं कटिंग कसं करायचं याविषयी व्हिडिओ घेऊन आलेली आहे मैत्रिणींनो. कारण की एका ताईची मला कमेंट आलेली होती की 4.5 इंचाच्या बाहीचं कटिंग कसं करायचं हे दाखवा. म्हणून खास त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे. आणि हा व्हिडिओ बनवताना मी तुम्हाला बाहीसाठी कोणती मापे लागतात आणि मापाच्या ब्लाऊजवरून बाहीची मापे कशी घ्यायची असतात, म्हणजे आपली बाही आहे ती परफेक्ट येते, कुठेही बाही आपली कमी पडत नाही, हे सर्व काही डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे बघा, हा मापाचा ब्लाऊज मी घेतलेला आहे. तर याची बाहीसाठी मापे कोणती लागतात ते आपण सर्वात अगोदर लिहून घेऊया. तर इथे मी बाहीची उंची लिहून घेते. ती घेणार आहोत आपण 4.5 इंच. तर इथे मापाच्या ब्लाऊजमध्ये 3.5 ते 4.5 इंचाची बाही आहे. त्याच्यामुळे मी डायरेक्ट बाही उंची किती इंचाची घ्यायची आहे ते त्याचं माप टाकलेलं आहे. नंतर दंडघेर घ्यायचा असतो आपल्याला बाहीचं कटिंग करताना. आणि सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे आर्म होलचं माप टाकायचं असतं. आणि किती छातीचा ब्लाऊज आहे तो आपण याच्यामध्ये बघणार आहोत पुढे स्टेप बाय स्टेप. चला तर मग आता इथे मी तुम्हाला बाहीचं माप कसं घ्यायचं ते दाखवते. तर इथे शोल्डरच्या इथून असा टेप पकडायचा असतो आपल्याला आणि इथे बाहीचं माप बघायचं आहे शेवटपर्यंत किती येत आहे. तर इथे आपल्याला 4.5 इंचाची बाही ठेवायची आहे. व्हिडिओमध्ये ब्लाऊजची बाही आहे ती कमी आहे, त्याच्यामुळे मी इथे 4.5 इंचाची बाहीचं कटिंग तुम्हाला दाखवत आहे. तर मी इथे बाहीची उंची 4.5 इंच लिहून घेतली. तर दंडघेर बघा आता तिथून मोजायचा आहे आपल्याला शिलाई मार्जिन पर्यंत, तर तो आलेला आहे 6 इंच. आणि आता आर्महोलचं माप बऱ्याच मैत्रिणींना काढता येत नाही, तर त्यांच्यासाठी मी परत एकदा व्यवस्थित दाखवते. तर ब्लाऊज आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे आणि ते शोल्डरच्या इथून आपल्याला टेप पकडायचा आहे, व्यवस्थित बघायचं आहे. इथून शोल्डरच्या इथे टेप ठेवायचा आहे आणि त्या आकारावरती मुंड्याच्या या पद्धतीने गोल गोल टेप फिरवत फिटिंग जिथपर्यंत संपलेलं आहे तिथपर्यंत बघायचं आहे. तर किती येत आहे? 7.5 इंच. म्हणजे आपल्याला मापाच्या ब्लाऊजवरती आर्महोल आलेला आहे 7.5 इंच. तर हे माप आहे ते बाहीच्या फिटिंगसाठी खूप इम्पॉर्टंट असतं मैत्रिणींनो. आणि इथे हुकाच्या साईडने फिटिंगपर्यंत या पद्धतीने छाती मोजली तर त्याचा चौथा भाग आलेला आहे, बघू शकतो छातीचा 9 इंच, म्हणजे 36ची छाती आहे आपली. ठीक आहे. तर बाहीची मापे कशी काढायची हे तुम्हाला समजले असतील. तर इथे पुढे स्टेप बाय स्टेप आता आपण पेपर कटिंग कसं करायचं ते बघूया. तर इथे डबल फोल्डमध्ये मी पेपर घेतलेला आहे मैत्रिणींना, बघू शकता. तर बाहीची घडी किती टाकायची असते, बऱ्याच मैत्रिणींचा प्रश्न असतो. तर इथे बघा, आर्महोल किती घेतलेला आहे आपण? 7.5 इंच घेतलेला आहे. तर त्याच्यात 1 इंच प्लस करायचं आहे तुम्हाला सर्व साईजसाठी, बघू शकता या पद्धतीने. आता 7.5 इंच आपण आर्महोल मोजलेला होता ब्लाऊजवरती, त्याच्यात 1 इंच प्लस केलं तर आलं 8.5 इंच. म्हणजे ही आपली बाहीची घडी आहे ती आपल्याला भेटलेली आहे, बघू शकता. ठीक आहे. तर ही बाहीची घडी कशी काढायची असते याची शंका तुमची दूर झाली असेल. तर इथे बघा, 7.5 इंच प्लस 1 इंच आलं 8.5 इंच. आपल्याला 8.5 इंचावरती बाहीची घडी भेटलेली आहे. तर आता 8.5 इंचावरती पेपर या पद्धतीने फोल्ड करायचा आहे आता. आणि याच्यामध्ये आता आपण सर्व मापे टाकणार आहोत बाहीची. ठीक आहे. तर तो एक्स्ट्राचा पेपर आहे तो आता मी इथे कट करून घेते. 8.5 इंचावरती मी बरोबर पेपर फोल्ड केलेला आहे आणि एक्स्ट्राचा पेपर इथे मी कट करून घेतला. तर इथे बघा मैत्रिणींनो, अगदी सोपी पद्धत आहे बाहीची. कधीच तुमची बाही आहे ती कमी पडणार नाही, इतकी सोपी पद्धत आहे. व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. तर इथे बघा, बाहीची रुंदी आपण किती घेतली? 7.5 इंच आर्महोल आलेलं होतं, त्याच्यात 1 इंच प्लस केलं तर 8.5 इंच आलं. ठीक आहे. आता बाहीची उंचीमध्ये काय बदल करायचे असतात ते बघूया. तर बाहीची उंची आहे 4.5 इंच आणि त्याच्यात आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे शिलाई मार्जिनसाठी. ठीक आहे. तर ही अस्तरची बाही तुम्हाला मी दाखवत आहे, त्याच्यामुळे आपण 1 इंच शिलाई मार्जिन प्लस केलेला आहे. जर तुम्ही बिना अस्तरची बाही जर कट करत असाल तर तुम्हाला 2 इंच प्लस करायचं आहे पूर्ण उंचीमध्ये. ठीक आहे. तर इथे बघा, 4.5 इंच प्लस 1 इंच आलं 5.5 इंच. या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं आणि आता उंचीची रेषा आहे ती मी इथे आखून घेते. ठीक आहे. तर इथपर्यंत समजलं आता बाहीची घडी कशी काढायची आणि उंचीमध्ये किती मिळवायचं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कॅप हाईट किती घ्यायची असते उंचीनुसार. तर त्याची पण इथे मी सिक्रेट टिप्स तुम्हाला सांगते. तर इथे बाहीची घडी किती घेतलेली होती आपण? 8.5 इंच घेतलेली होती. तर आता त्याच्यात फक्त अर्धा इंच प्लस करायचा आहे आपल्याला. तर किती आलं? 9 इंच. तर या पद्धतीने बंद बाजूकडून आता आपल्याला टेप आहे तो तिरका ठेवायचा आणि 9 इंच कुठे येत आहे तिथे एक मार्किंग करून घ्यायचं. तर कॅप हाईटचं मार्किंग या पद्धतीने केलं तर एकदम परफेक्ट येतो. तुम्हाला कोणताही चार्ट बघायची गरज नाही मैत्रिणींनो. आणि 3 पेक्षा जास्त आपण कॅप हाईट कधीच घेत नाही स्लीवची उंची जर कमी असेल तर. ठीक आहे.
तर इथे बघा कॅप हाईट मी तुम्हाला कशी काढायची त्याचा सिक्रेट फॉर्म्युला सांगितलेला आहे. तर वरून खाली मोजलं तर तिथपर्यंत 3 इंच आपल्याला कॅप हाईट आहे ती मिळालेली आहे. तर असा तिरका टेप ठेवायचा आता आणि त्या कॅप हाईटच्या मार्किंगच्या पुढे आपल्याला आता 7.5 इंच आपण जो आर्म होल मोजलेला होता ब्लाऊजवरती त्याचं मार्किंग करायचं असतं. कारण की हेच मार्किंग आपलं एकदम फिटिंगचं परफेक्ट मार्किंग आहे मैत्रिणींनो. आणि तिथून सरळ रेषा मी जोडून घेतली तर बघा 1.5 ते 2.25 इंच येतं आपलं ते मार्किंग. ठीक आहे. तर इथे बघा आता 1 इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं आणि 2 इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करत असतो. ठीक आहे. तर आता हा 2 इंचाचा पॉईंट आणि इथला हा 1.5 इंचाचा पॉईंट जोडत आपण अगोदर पाठीमागच्या मुंड्याचा शेप आहे तो देऊन घेऊया. तर बऱ्याच मैत्रिणींना बाहीचा शेप द्यायला येत नाही मैत्रिणींनो. तर ही जर पद्धत तुम्ही वापरली तर तुमचा बाहीचा शेप कधीच चुकणार नाही आणि तुमच्या बाहीला कधीच घोळ आणि चुन्या वगैरे येणार नाहीत. एवढी सोपी पद्धत आहे शेप द्यायची. तर इथे बघा तो 1.5 इंचाच्या पॉईंट पासून 2.5 इंचावरती सर्व साईजसाठी एक मार्किंग करायचं असतं. ठीक आहे. वरच्या साईडला 2.5 इंचावरती मार्किंग केलं आणि आता त्या 2.5 इंचाच्या मार्किंग पासून खाली 1 इंचावरती आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं आहे. तर इथे बघा आता आपलं दोन्ही मुंड्यातलं अंतर आहे ते 1 इंच यायला हवं. ठीक आहे. आणि आता हा इथला 1 इंचाचा पॉईंट, इथला 1 इंचाचा पॉईंट आणि 1.5 इंचाचा पॉईंट जोडत आपण पुढच्या मुंड्याचा शेप देऊया. तर इथे बघा सर्वात महत्त्वाचा आकार असतो तो पुढच्या मुंड्याचा मैत्रिणींनो. तर तो कसा द्यायचा? तर अगोदर हा 1 इंचाचा पॉईंट पर्यंत असं सरळ जोडून घ्यायचं. पेपर मी माझ्याकडे फिरवलेला आहे बघू शकता, जसं तुम्हाला सोपं जाईल तसं. आणि हा 1 इंचाच्या पॉईंट पर्यंत आपल्याला हा शेप आहे तो तिथपर्यंत देऊन घ्यायचा आहे. इथे बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने आपला हा पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे आणि हा आकार आहे तो थोडासा खोलगट असतो मैत्रिणींनो, बघू शकता. आणि दोन्ही मुंड्यातलं अंतर आहे ते आपलं 1 इंचाचं आहे परफेक्ट. याने आपल्या बाहीला कुठेही घूळ वगैरे येत नाही. मी परत एकदा सांगत आहे, एकदा ही स्लीव्स ट्राय करा आणि नंतर मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ते. तर इथे बघा आता दंडघेराचं मार्किंग करायचं आहे आपल्याला. तर दंडघेर आहे 6 इंच आणि त्याच्यापुढे तुम्ही 1.5 इंच 2 इंच तुमच्या आवडीनुसार मार्जिन आहे ते घेऊ शकता, शिलाई मार्जिन. या पद्धतीने मी 2 इंचावरती मार्किंग केलं आणि आता ही फिटिंगची रेषा आहे ती इथे मी आखून घेतली. मैत्रिणींनो, आजपर्यंत तुम्ही बाहीचे व्हिडिओ खूप बघितले असतील पण एवढं डिटेलमध्ये तुम्हाला कोणीच सांगणार नाही. एवढी सोपी पद्धत आहे माझी मैत्रिणींनो. आणि एकदा ही बाही कटिंग करून स्टिच करून बघा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल एकदम परफेक्ट बसते. आणि बाहीच्या बाबतीत बऱ्याच मैत्रिणींना खूप प्रॉब्लेम्स येतात. बाही घातल्यानंतर ती व्यवस्थित बसत नाही आणि त्याला चुन्या वगैरे भरपूर येतात. त्याच्यामुळे ही बाही एकदा कटिंग करून नक्की बघा. ठीक आहे. तर इथे बघा दोन्ही पेपर सोबत पकडून मी पाठीमागच्या मुंड्याचा शेप कट केला. आता बाही सरळ करायची आणि नंतर मग पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो कट करायचा आहे. तर इथे बाहीचा शेप बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट आला आहे. या पद्धतीने जर शेप तुम्ही दिला तर बाही तुमची कधीच चुकणार नाही आणि कधीच कमी पडणार नाही मैत्रिणींनो. मी पुढे बाही तुम्हाला ही चेक करून दाखवणार आहे तयार मापाच्या ब्लाऊजवरती. ही बाही आपली कटिंग केलेली कुठे कमी तर पडत नाही ना. तर याच्यामध्ये तुमचे सर्व प्रश्न आहेत ते मी क्लिअर करणार आहे, जेणेकरून तुमची बाही आहे ती आयुष्यात कधीच चुकणार नाही. ठीक आहे. तर इथे बघा पाठीमागच्या मुंड्याचा शेप आहे तो मी इथे डार्क करून घेतला आणि ते दोन्हीतलं अंतर आहे ते मुंड्याच्या मधलं 1 इंचाचं आलेलं आहे परफेक्ट. तर इथे एका ताईच्या कमेंटवरती मी तुम्हाला 4.5 इंचाची बाही कशी कटिंग करायची ते अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे मापाच्या ब्लाऊजवरून मापे घेऊन. आणि याच्यामध्ये काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारत चला. तर आता ही बाही मी तुम्हाला चेक करून दाखवते. तर इथे बघा हा पुढचा भाग आहे म्हणून आपण पुढचा भाग चेक करून घेऊया. तर इथे शिलाई मार्जिनमध्ये वरती शोल्डरला जेवढं जातं तेवढं अर्धा इंचाचं आपण वरती सोडायचं आहे. मध्यापासून वरती सोडून द्यायचं बघू शकता. आणि आता तिथून गोल गोल फिरवत आपल्याला बाही चेक करून घ्यायची आहे. जोडल्यानंतर आपली बाही कुठे कमी तर पडत नाही ना. तर बघा तो आतला पॉईंट आहे 7.5 इंचाचा, तो परफेक्ट फिटिंगच्या इथे मिळालेला आहे. म्हणजे आपली बाही आहे ती एकदम करेक्ट इथे कटिंग करून तयार झालेली आहे आणि राहिलेलं आहे ते शिलाई मार्जिन आहे बघू शकता. तर आज मी तुम्हाला 4.5 इंचाची बाही कशी कट करायची अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ते बघा फिटिंग केल्यानंतर बाहीचा शेप आहे तो या पद्धतीने परफेक्ट येतो आणि कुठेही बाहीला चून वगैरे येत नाही. एकदम परफेक्ट फिटिंगमध्ये बाही बसते आणि दोन्ही साईडला वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन गेल्यानंतर बरोबर 4.5 इंचाची बाही आपली स्टिच करून तयार होते. तर मैत्रिणींनो, बाहीचा शेप जर परफेक्ट असेल आणि कटिंग जर परफेक्ट असेल तर बाहीमध्ये कुठेच तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा.
आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा, म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. तुम्हाला अजून कोणतं कटिंग हवं असेल तेही मला सांगा. धन्यवाद.